हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि इम्पॉर्टंट असणार आहे. भले आज नाही, तुम्हाला फ्युचरमध्ये या व्हिडिओची गरज पडेल, म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. जास्ती करून हा प्रॉब्लेम सगळ्यांमध्येच असतो. जे जिमला जात आहेत किंवा नाही जात आहेत, ज्यांचा डेस्क जॉब आहे त्यांना पण हा प्रॉब्लेम असतो. मोस्टली जिमला जाणाऱ्यांमध्ये पाईलचा प्रॉब्लेम होतो. मुलं असू दे, मुली असू दे, भाऊ असू दे, बहिणी असू दे, सगळ्यांना हा प्रॉब्लेम झाला असेल, होऊन गेला असेल किंवा फ्युचरमध्ये होऊ शकतो किंवा सुरुवात असू शकते. पाईलचा प्रॉब्लेम हा मोस्टली तरी जिमला जाणाऱ्यांमध्ये दिसून येतो. कारण आपण जे काही प्रोडक्ट फूड्स खातो त्यामध्ये आले तुमचे फिश, एग, चिकन, पनीर, सोया वगैरे, जे तुम्ही काही बॉडीमध्ये मसल ग्रोथसाठी इनटेक करताय, खाताय, तर त्यामध्ये काय होतं ना, बॉडी जेव्हा तुमचं फूड डायजेस्ट करते तेव्हा बॉडी स्वतःच डायजेशनसाठी हीट प्रोड्यूस करते बॉडीमध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं, बॉडीमध्ये हीट झाल्यामुळे आपल्याला हा पाईलचा प्रॉब्लेम होतो, पेन होण्यास सुरुवात होते. तर यापासून वाचायचं कसं, तर त्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट काय असतं, आपल्याला आपल्या जेवणात किंवा लंचमध्ये, डिनरमध्ये आपल्याला काही फायबर ऍड करायचे असतात. फायबर कशाच्या रूपात असतात, आपण जे काही सलाड खातो, सलाडमध्ये काय खातो, काकडी, गाजर, बीटरूट, कोबी पत्ता जर आपण ठेवलं तर ते आपल्याला फायबर प्रोव्हाइड करतात बॉडीमध्ये. त्यामुळे डायजेशन कसं कुठेही अडकून राहत नाही, प्रॉपर स्टीम मध्ये डायजेस्ट होतं आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाईलचा त्रास होत नाही आणि आपलं पोट पण प्रॉपर साफ होतं. डायजेशन प्रॉपर झाल्यामुळे पोट साफ होतं. आणि त्याच्यासोबतच प्रीबायोटिक, प्रोबायोटिक मध्ये आपण दही, सफरचंद खाऊ शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला एक गट बॅक्टेरिया भेटतात, ज्याच्यामुळे आपलं डायजेशन आणि गट हेल्थ चांगली राहते. तर हे सगळे उपाय आपण करू शकतो. तर नक्कीच तुम्हाला पाईल्स मध्ये आराम पडतो किंवा आराम पडू शकतो. म्हणून हा जो व्हिडिओ आहे तुम्ही सेव्ह केला पाहिजे आणि ज्याला गरज असेल त्याला फॉरवर्ड केला पाहिजे. तर नक्कीच व्हिडिओ आवड करा, लाईक करा, फॉलो करा.